उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडच्या विश्रामगृहावर दाखल झाल्यात। सुनेत्रा पवार आज कराडमधल्या प्रीती संगमावर जाणार आहे। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर त्या नतमस्तक होणार आहेत। उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच तिथे जाणार आहे आणि अभिवादन करणार आहे। तर सुनेत्रा पवार या कराडच्या विश्रामगृहावर दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच प्रीती संगमावर जाणार आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर त्या नतमस्तक होणार आहेत। तर शरद पवारांपासूनच अजित पवार हे सुद्धा वेळोवेळी अनेकदा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जायचे आणि नतमस्तक व्हायचे। अजित पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं एक आगळं वेगळं नातं होतं। अनेकदा ते तिथे जायचे आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदा प्रीती संगमावर जाणार आहेत आणि त्यासाठी त्या कराडच्या विश्रामगृहावर दाखल झालेले आहेत। तर आज त्यांचा साताऱ्याचा दौरा असेल आणि या दौऱ्यादरम्यान आणखी कोणकोणत्या ठिकाणी त्या भेट देणार आहेत हेही पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच सातारामधल्या कराडमधल्या प्रीती संगमावर जाणार आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत।